नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। 19 जून पासून होणार राज्यसभा निवडणूक। मल्लिकार्जुन खरगे, प्रभाकर कोरे व देवेगौडा यांना पद मिळण्याची शक्यता। 9 जून पर्यंत निवडणुकी अर्ज भरण्याची शेवटची तारीख। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली महत्त्वाची चर्चा। कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केल्या विविध सूचना। नवीन जारी केलेल्या मार्गसूचीप्रमाणे जनतेने करावे नियमांचे पालन। सीएलई संस्थेकडून करण्यात आले होते पत्रकार परिषदेचे आयोजन। राज्यसभा सदस्यासाठी कोरे यांना द्यावी आणखीन एक संधी। महांतेश कवडगिमठ यांनी कोरेंप्रती दाखवला आपला विश्वास। आता पाहूया सविस्तर बातम्या। 19 जून पासून राज्यसभा निवडणूक होणार असून 9 जून पर्यंत निवडणुकी अर्ज भरण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे। राज्यसभा निवडणूक येत्या 19 जून पासून होणार असून मल्लिकार्जुन खरगे, प्रभाकर कोरे, देवेगौडा यांना या निवडणुकीत स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। या राज्यसभा निवडणुकीत एकूण 4 स्थान असून 1 काँग्रेस, 2 भाजप तर आणखीन 1 काँग्रेस किंवा जेडीएसला मिळणार असल्याचे बोलले जात आहे। जेडीएस मधून कुपेंद्र रेड्डी, भाजपमधून प्रभाकर कोरे, काँग्रेसमधून राजीव गौडा, बीके हरिप्रसाद यांची राज्यसभा निवडणुकीत निवड होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जून 9 पर्यंत निवडणुकी संदर्भात अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाची बैठक घेतली आहे। राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी, कार्यनिर्वाहक अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, तालुका विभागीय अधिकारी त्याचप्रमाणे विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा केली आहे। कोरोनावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येईल अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली। यावेळी राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गसूचीप्रमाणे जनतेने नियमांचे पालन करावे असा आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व नागरिकांवर नजर ठेवण्याचा आदेश देऊन कर्नाटकात प्रवेश करण्याआधी त्यांची तपासणी करण्यात यावी। वैद्यांना पीपीई किटचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी। टास्क फोर्सची रचना करावी व प्रत्येक ग्रामपंचायतकडून क्वारंटाईन व्यक्तींची काळजी घेण्यात यावी। त्याचप्रमाणे क्वारंटाईन व्यक्तींकडून क्वारंटाईन होण्यास नकार दिला जात असेल तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। यावेळी गृहमंत्री बसवराज बोम्मई, मुख्य कार्यदर्शी टी.एम. विजय भास्कर सह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी राज्यसभा सदस्यपद डॉक्टर प्रभाकर कोरे यांना देण्याचे योग्य आहे असे मत विधान परिषद सदस्य महांतेश कवडगिमठ यांनी मांडले आहे। लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांनी राज्यसभेचे सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांना आणखीन एक संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे। शहरातील सीएलई संस्थेकडून आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विधान परिषद सदस्य महांतेश कवडगिमठ म्हणाले की अमृतसरमध्ये माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विचारांची आठवण करून देत लघु शहरी विकासात कोरे यांच्या कार्याची कीर्ती जाणून दिली आहे। ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆಯವರು ಒಬ್ಬ ಹಿರಿಯ ರಾಜಕಾರಣಿಗಳು। ಕೇಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಮುಖಾಂತರ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕೃಷಿ ಮತ್ತು ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಬೆಳಗಾವಿಯನ್ನು ವಿಶ್ವ ಭೂಪಟದಲ್ಲಿ ಗುರುತಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದವರು ಸನ್ಮಾನ್ಯ ಕೋರೆಯವರು। ಕೇಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಸಂಖ್ಯಾತ್ಮಕ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಗುಣಾತ್ಮಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ನೀಡಿದ್ದು ಕೇಲಿ ಸಂಸ್ಥೆ। ಅವರು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ರಾಜ್ಯಸಭೆಗೆ ಪ್ರವೇಶಿಸುವುದು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಗೌರವ। ಪಕ್ಷ ಅವರನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪರಿಗಣಿಸದೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಕೋರ್ ಕಮಿಟಿ ಅವರನ್ನು ಪರಿಗಣಿಸಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥ
ವಿನಂತಿಯನ್ನು ಸಹಿತ ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರ ಮುಖಾಂತರ ಮಾಡ್ತಾ ಅವರು ರಾಜ್ಯಸಭೆಗೆ ಹೋಗಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ನಿರೀಕ್ಷೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಅವರು ಸಹಿತ ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅಪೇಕ್ಷಿತರಿದ್ದರು. ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೋರೆ ಅವರಿಗೂ ನಾನು ರಾಜ್ಯಸಭೆಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹೇಳಿದರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಹೇಳಿದರು ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತಲೂ ಇವತ್ತಿನ ರಾಜಕೀಯ ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳಲ್ಲಿ ಕೋರೆ ಅವರು ರಾಜ್ಯಸಭೆಗೆ ಹೋಗೋದು ಪಕ್ಷದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ರಾಜ್ಯದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅದರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಮಾತು. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ಬಗ್ಗೆ, ರಾಜ್ಯದ ಹಿತದ ಬಗ್ಗೆ, ರಾಜಕೀಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬಗ್ಗೆ ಹಿರಿಯರು, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಖಂಡರು, ನಮ್ಮ ನಾಯಕರು ಅವರು ಸರಿಯಾದ ತೀರ್ಮಾನ ತಗೋತಾರಂತಕ್ಕಂಥ ನಿರೀಕ್ಷೆ ನಮ್ಮದು. गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या तिकिटाच्या उमेदवारांना राज्यसभेचे सदस्य बनवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते असे सांगून त्यांनी कोरे हे दुसऱ्या पदासाठी पुन्हा निवडून येतील असा विश्वास महांतेश कवडगिमठ यांनी व्यक्त केला आहे. रमेश जारकीहोळींची पुन्हा एकदा बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यावर पुन्हा जारकीहोळी वर्चस्व सिद्ध झाले असून गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांची बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्य कार्यदर्शींनी हा आदेश जारी केला आहे. बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी रमेश जारकीहोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तात्कालीन काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात रमेश जारकीहोळी यांनी पालकमंत्रीपद भूषवले होते. आता सरकार जरी बदललं असलं तरी रमेश जारकीहोळी दुसऱ्यांदा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवत आहेत. गेल्या 7 वर्षापासून रमेश जारकीहोळी किंवा सतीश जारकीहोळी असोत, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद याच घराण्याकडे आहे. रमेश जारकीहोळी यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे दिल्याने धारवाडचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांची ते जागा घेणार आहेत. जनता दल काँग्रेसचे सरकार पतन करण्यात रमेश जारकीहोळी यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना त्याच वेळी भाजप हायकमांडने पालकमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जारकीहोळी यांची पुन्हा एकदा पालकमंत्रीपदी वर्णी करण्यात आली आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884121718। अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. चिक्कोडी तालुक्यातील नंदीवाडी या गावामध्ये कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून हलगर्जीपणा केलेला दिसून येत आहे. चिक्कोडी तालुक्यातील नंदीवाडी या गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने परराज्यातून आलेल्या नागरिकांमुळे आतंकचे वातावरण येथील गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. नंदीवाडी गावातील कोरोना संशयित व्यक्तींकडून हलगर्जीपणा केलेला पाहायला मिळत आहे. क्वारंटाईनचा कालावधी संपल्याने त्यातील एका अज्ञात व्यक्तीने न्हावीकडे जाऊन आपले केस कापले आहेत.
या व्यक्तीनंतर तब्बल 100 नागरिकांनी त्याच नावीकडे जाऊन केस कापल्याचे उघडकीस आले आहे. त्याचप्रमाणे याच नंदीवाडी गावात एकूण 25 जणांनी क्वारंटाईन नंतर पार्टी केल्याचे उघडकीस आले आहे. या दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकांमध्ये आतंकचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नंदीवाडी गावाला बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संक्रमित माणसाच्या प्रवासाच्या इतिहासाचा विचार केला असता नंदीवाडी गाव संपूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. आनंद बम्मनौर, KNN सिटी न्यूज, चिक्कोडी. शहरातील दरंग नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे. मात्र याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे. किल्ला खंदकापासून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या दरंग नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. एकाने त्या ठिकाणी तब्बल 10 ट्रकहून अधिक स्क्रॅप नाल्यामध्येच ठेवले आहेत. ते स्क्रॅप हटवावे असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी सांगितले. प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून त्यांनी संबंधितांना सूचना केली आहे. तरी या प्रकाराकडे महानगरपालिकेने लक्ष देऊन ते अतिक्रमण हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे. किल्ला खंदकापासून मोठ्या प्रमाणात दरंग नाल्यातून पाणी जाते. ते पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूला जाते. पुढची परिसरातील शेतकरी या नाल्याचे पाणी शेतीसाठी वापरतात. त्यानंतर ते पाणी बळ्ळारी नाल्याला जाते. त्यामुळे समर्थ कॉलनीला त्याचा पूर येतो. पाण्याचा निचरा योग्य झाला तरच पूर येत नाही. तेव्हा ते अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे. हा किल्ल्याचा जो पाण्याचा सूत्र आहे खंदकाचा, तो हायवेतून पास होणारा हा कालवा आहे. आणि ह्या कालव्यातून पुढची रोडपासून हा बेळारी नाल्यापर्यंत जो शेतीचा पट्टा आहे त्या पाण्यावर अवलंबून आहे. आणि ह्या नाल्यावरच अशा प्रकारची घाण टाकून स्क्रॅपचे अड्डा उभा केलेला आहे. आणि त्या अड्ड्याचा परिणाम असा झालेला आहे की हे पाणी तर बंद झालेलं आहे, परंतु हे पाणी पश्चिमेकडच्या भागातून त्या शिवारात फिरून फार मोठं शेतीचं नुकसान व्हायलं आहे. आणि एक समुद्रासारखी पश्चिमेकडच्या भागाची हायवेच्या वरच्या भागाची परिस्थिती निर्माण व्हायली आहे. आणि हा कारण आहे, हा कालवा सुधारित झाला तर हा पूर्ण भाग शेतीला उपयोग होईल आणि पूर्ण शेती जी नष्ट व्हायली आहे ती पाण्याविना ती पूर्ववत होईल अशी. आणि ही पूर्ण हे नॅशनल हायवेच्या अधिकारात येत आहे आणि पुढचा भाग कॉर्पोरेशनच्या अधिकारात येत आहे. आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची योग्य ती दखल घेऊन हे कार्य पूर्ण करायला पाहिजे अशी शेतकरी संघटनेच्या वतीने. लेंडी नाल्याची साफसफाई करण्यासाठी शेतकरी संघटनेने नेहमीच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात नाल्याची खोदाई करण्यात आली. मात्र रविवारी झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे एका ठिकाणी नाला फुटला आहे. त्यामुळे शिवारात पाणी शिरले आहे. तेव्हा या नाल्याची पूर्ण खोदाई होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी त्याची पाहणी केली आहे. आता तरी महानगरपालिकेने या नाल्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा यावर्षीही शहराला महापुराचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. गरीब मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता संकटात आली आहे. पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देणे कठीण झाले आहे. तेव्हा BPL कार्डधारक असलेल्या कुटुंबांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण द्या. मनपाने वाढवलेली अन्यायकारक घरपट्टी तसेच टेलर व बँड व्यावसायिकांना विशेष पॅकेज द्या. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कोरोनामुळे काम नाही, त्यामुळे मुलांना शाळेत प्रवेश घेणे अवघड झाले आहे. तेव्हा BPL कार्डधारक असलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश द्यावा. कोरोनामुळे कामगारांना किमान वेतन द्यावे. टेलर बँड व्यावसायिकांना एक विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायतमध्ये सरकार नियुक्त सदस्यांची निवड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते न करता अधिकाऱ्यांचीच त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी तसेच कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचं कारण की जे केंद्रातून 20 लाख कोटीचं पॅकेज आलेलं आहे, ते पॅकेज प्रत्येक राज्यांना सपोर्ट केलेलं आहे केंद्रानं. त्याचा उद्देश असा आहे की आम्ही इथं जे कोरोना व्हायरस आणि परत ते बेळगाववर व जगावर जो कोरोना व्हायरसचा विषाणू पसरलेला असताना जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या अनुषंगानं आम्ही पक्षाच्या वतीने बेळगाव नागरिकच्या वतीने आज
मुख्यमंत्र्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. याचा विषय असा आहे की परीक्षा शाळेसाठी फी भरता येत नाही अशा सामान्य नागरिकांना व गोरगरिबांना त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घ्यावी किंवा ती फी माफ करावी व करोना व्हायरस जे अहोरात्र झटलेले आहेत सेवेसाठी पोलीस असू देत, पोलीस अधिकारी असू देत, कर्मचारी असू देत, डॉक्टर असू देत किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी असू देत, त्या सर्वांना बोनस किंवा त्यांना पॅकेजमध्ये घोषणा झालेली नाही याची सरकारने विचार करावा. त्यांना पण एक पॅकेज घोषणेचं एक परिपत्र पाठवावं, त्यांना पण सहकार्य करावं हे पक्षाच्या वतीने आम्ही विनंती केलेली आहे. यावेळी शिरशिस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. या दरम्यान जिल्हाध्यक्ष राजू पाटील, राज्य सेक्रेटरी के.जी. पाटील, माजी नगरसेवक मुनीर लतीफ, दुर्गेश मेत्री, नारायण बस्सरगी, सुरेंद्र अनगोळकर, संध्या पुरणकर, ज्योतिबा पाटील, शिवाजी लाड, रामकृष्ण सांबरेकर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सोमप्पा मलकण्णावर KNN सिटी न्यूज, बेळगाव. आलमट्टी पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून कारवाई करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाईल असे जिल्हाधिकारी YS पाटील यांनी सांगितले आहे. आलमट्टी पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून कारवाई करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाईल असे जिल्हाधिकारी YS पाटील यांनी सांगितले. वृक्ष मोहिमेअंतर्गत LBC नर्सरीच्या आवारात रोप वाटप केल्यानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपले मत मांडले. आलमट्टी KBJNL मार्फत लोकांना सवलतीच्या दरात एकूण 17 लाख रोपे आणि KBJNL वन विभाग आणि फलोत्पादक विभाग यांच्यासह शासकीय ठिकाणी रोपांची लागवड करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले की मागील वर्षापासून मोठ्या संख्येने वेगवेगळ्या प्रजातींची रोपे लावून त्यांचे पालनपोषण केले जात आहे. येत्या काही दिवसात सेमिनार घेण्याची शक्यता असून ज्यात सेवानिवृत्त अधिकारी, जिल्हा प्रशासन यांच्यासह तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. पर्यटन स्तरावर बरीच विकास कामे करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नाना गार्डनला भेट देणाऱ्या पर्यटक आणि मुलांसाठी विविध सुविधांच्या तरतुदीकडे सरकारने लक्ष वेधले पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 23,000 लोकांपैकी 21,000च्या घशातील द्रव तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी काही रिझल्ट निगेटिव्ह आले असून काही पॉझिटिव्ह आले आहेत. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह आले आहेत त्या ठिकाणी खबरदारीचा शिक्का मारला गेला आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. ಪ್ರತ್ಯಾರೋಪ ಮಾಡೋದು ಜನರಲ್ ಭಯ ವೈರಸ್ ಅನ್ನೋದು ಕೇಳಿ ತಿರುಗಾಡೋದಿಲ್ಲ. ಕರೆಕ್ಟ್ ನಮಗೆ ನಿಮಗೆ ಹೆಂಗೆ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡ್ಸ್ಕೊಂಡು ಏನು ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಸರ್ಕಾರ ಈಗ ಇದು ಹೆಂಗೆ ತಜ್ಞರ ಸಮಿತಿ ಅಂತ ಹೇಳಿದಿಲ್ಲ ಹಾಗೆ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ನುರಿತ ವೈದ್ಯ ತಜ್ಞರು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದಂಥದ್ದು ಏನಂದರೆ 7 ದಿವಸ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್, 7 ದಿವಸ ಆದ ನಂತರ ಅವರನ್ನು ಹೋಮ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ. ಟೆಸ್ಟ್ಗಳ 23,000 ಜನ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ. 21,000 ಟೆಸ್ಟ್ ಕಳಿಸಿದ್ವಿ. 21,000 ಜನರದ್ದು ಸಾಕಷ್ಟು ಜನರು 14 ದಿವಸ ಮುಗಿಸಿದ್ರು, ಕೆಲವರು 15 ದಿವಸ ಮುಗಿಸಿದ್ರು. ಅಂಥವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂಡಿರೋದಾಗ ಅರ್ಥ ಇಲ್ಲ. ಸರ್ಕಾರ ಏನು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ತಂದರೆ ಸಿಂಪ್ಟೊಮೆಟಿಕ್ ಇದ್ದವ್ರು ನಾವು ಯಾರನ್ನೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಅಸಿಂಪ್ಟೊಮೆಟಿಕ್ ಈಗ ನನಗೆ ಇದ್ರೂ ಸಹಿತ ನನಗೇನು ಸಿಂಪ್ಟಮ್ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲದೇ ಇರೋವ್ರನ್ನ ಬಿಟ್ಟರು ಅವರಿಗೆ ಹರಡುವಂಥ ಹೆಚ್ಚು ಇದಿರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರು ಹೋಮ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋ ನಿರ್ಧಾರದಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮದ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರನ್ನ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ದಿಂದ ಹೋಮ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಹೋಮ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಬಿಟ್ಟ ಮೇಲೆ ಅವ್ರದ್ದು ರಿಸಲ್ಟ್ ಬರ್ತದೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಪಾಸಿಟಿವ್ ಅಂತ ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದಾಗ ನಾವು ಅವ್ರ ಮನೆಯಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಪ್ಲಸ್ ಅವ್ರ ಪ್ರೈಮರಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರನ್ನ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಏರಿಯಾಗೆ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಏರಿಯಾನ ನಾವು ಸೀಲ್ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ವೈರಸ್ ಸ್ಟಡಿಗಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಯಾರಾದರೂ ಭಯಭೀತರಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಬಿಲ್ಡ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯಾರೂ ಭಯಭೀತರಾಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಬಟ್ ಈಗ ಅವರೆಲ್ಲ ಬಂದವರೆಲ್ಲ 66 ಜನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಬಂದವರಿಗೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಬಂದಿದೆ. 66ರಲ್ಲಿ 6 ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗ್ತಾರೆ. ಆ 60 ಜನ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇದ್ದಾರೆ. ಆ 60 ಜನರು ಎಲ್ಲರೂ ಅಸಿಂಪ್ಟೊಮೆಟಿಕ್ ಅದಾರೆ, ಏನೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ. ಮತ್ತು ಯಾರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಭಯ ಪಡುವಂಥದ್ದು ಏನಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಯಾರು ಸುಮ್ಮನೆ ಏನೇನೋ ಇಮ್ಯಾಜಿನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಆಮೇಲೆ ಸೀಲ್ ಡೌನ್ಗೆ ಅವ್ರು ನಿಂತಿಲ್ಲ, ಪೊಲೀಸ್ ಇಲ್ಲ, PDO ಇಲ್ಲ ಅಂತ ಕೂಗಾಡೋದು ಅದೇನಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ನಾಗರಿಕ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದು ಬೇರೆ ಏನು ವೈರಸ್ ಏನಿತ್ತು ಆ ಥರ ಇದು ಒಂದು ವೈರಸ್. ನಾಗರಿಕ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಇದ್ದರೆ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಗಳು ಏನು ತಂದಿರ್ತಾರೆ ಅದನ್ನು ನಮ್ಮಂಥವ್ರು ನಿಮ್ಮಂಥವ್ರು ಕೂತು ಮಾಡಿದ್ದಂಥದ್ದಲ್ಲ. ಅದು ತಜ್ಞ ವೈದ್ಯರು ಏನು ನಮಗೆ ನಿರ್ದೇಶನ ನೀಡಿರ್ತಾರೆ ಅದನ್ನು ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ನಿರ್ದೇಶನ. ಸರಿ ಸರ್, ಕೆಲವೊಬ್ರು ಸಂಸ್ಥೆ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮುಗಿಸಿ ಹೋಮ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಫ್ರೀಯಾಗಿ ಓಡಾಡ್ಬಿಟ್ಟಾರೆ ಕೆಲವೊಂದು ಹಳ್ಳಿ ಒಳಗೆ.
ಅವ್ರ ಹತ್ರ ಯಾವುದು ರೋಗ ಲಕ್ಷಣಗಳು यावेळी जिल्हाधिकारी YS पाटील सह एसीपी अनुपन अगरवाल, जिल्हा पंचायत सीओ, मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद रेड्डी, सहसंचालक कृषी शिवकुमार, फलोत्पादक विभागाचे उपसंचालक संतोष इनामदार, केबीजनल वन विभाग उपवनसंरक्षक PK पै, RFO महेश पाटील आदी उपस्थित होते. मंजुनाथ हिरेमठ, KNN सिटी न्यूज, निडगुंदी. हुक्केरी तालुक्यात रविवारच्या मुसळधार पावसाने थैमान घातले असून यमकरमड्डी व सुतकट्टी महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला पाहायला मिळाला आहे. रविवारी झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने अनेक घरात, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे अनेक रस्त्यांवरील सखल भागामध्ये पाणी तुंबले होते. गटारी भरून रस्त्यावरून पाणी वाहताना पाहायला मिळाले. मात्र या पावसामुळे बळीराजाला मात्र चांगला दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी धुळवाव पेरणी केली होती. त्यांना हा पाऊस अत्यंत फायदेशीर ठरला आहे. हुक्केरी तालुक्यातील मुसळधार पावसाने येथील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. यमकरमर्डी व सुतगट्टी क्रॉस जवळील रस्त्यावरील पाण्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मुसळधार पावसाने पाणी रस्त्यावरच साचून राहिल्याने येथून मार्ग काढणे वाहनधारकांना रस्ता ओलांडण्यास भाग पाडले. आनंद बंबनावर, KNN सिटी न्यूज, हुक्केरी. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. KLE Academy of Higher Education and Research, educating humanity for over 100 years, empowering doctors since 55 years. Courses offered: undergraduate courses MBBS, BDS, BAMS, BHMS. Postgraduate courses MD, MS, PG Diploma, MDS. PG courses M Pharma, MPT, MSc Nursing. UG courses BAMS, BHMS, B Pharma, Pharma D, BPT, BSc Nursing, PPBSc Nursing. MSc courses Anatomy, Psychology, Biochemistry, Microbiology, Perfusion Technology, Echocardiography, Clinical Research, Biostatistics, Nutrition and Dietetics, Immunology, Psychology, Epidemiology, Biotechnology, Population Studies, Hospital Administration, Masters of Public Health in General Epidemiology, Health Economics and Outcome Research, Healthcare Quality and Safety. BSc courses BSc Hotel Management, Bachelor of Public Health, BSc Medical Lab Technology, BSc Radiography, BSc Anesthesia Technology, BSc Perfusion Technology, BSc Cardiac Care Technology, BSc Neuroscience Technology, BSc Renal Dialysis Technology, BSc Biostatistics and Population Sciences. Admissions are opened. For more details, contact Jawaharlal Nehru Medical College Campus, Nehru Nagar, Belgavi. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ಸ್ ಬೇಕಾಗುವ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಹೋಲ್ಸೇಲ್ ದರದಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ. ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಡ್ರಿಪ್ ಪೈಪುಗಳು, ಕೊಠಾರಿ ಪಂಪುಗಳು, ಕಾವೇರಿ ಪ್ಲಾಟ್ ಪೈಪುಗಳು, HTF ಮಷಿನ್, ಚಾರ್ಜಿಂಗ್ ಪಂಪು, PVC ಮತ್ತು ಜೈನ್ ಕೊಠಾರಿ ಫಿಟ್ಟಿಂಗ್ ಪೈಪುಗಳು ಯೋಗ್ಯ ದರದಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಲಭಿಸುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್, ಬಿಲಾಲ ಮಸೀದಿ ಎದುರು, ನಿಡಸೋಸಿ ರೋಡ್, ಸಂಕೇಶ್ವರ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7259 90 93 25 7259 909325. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. शहरातील कॅम्प परिसरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे कारने पेट घेतल्याने या भागात काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
शहरातील कॅम्प मिलिटरी हॉस्पिटल समोर अचानक शॉर्ट सर्किटमुळे कारने पेट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. आगीत कार पूर्णपणे जळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे. अचानक कारने पेट घेतल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या सर्व प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प करण्यात आली होती. बेळगाव मायक्रो इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक भरत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बेळगाव मायक्रो इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कंपाऊंड येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन असोसिएशनचे मार्गदर्शक उद्यमबाग येथील प्रसिद्ध उद्योजक देशपांडे इंडस्ट्रीजचे संचालक बेळगावमधील समाजसेवक भरत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला सिद्धार्थ हायड्रोलिक्सचे मालक शशी चंदगडकर, बेलगाम फेरोकासचे मालक सचिन सबनीस व बेळगाव शहरातील नामवंत वकील भास्कर पाटील इत्यादी मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यालयासाठी विनाभाडे जागा उपलब्ध करून देणाऱ्या संजय सावंत यांचाही भरत देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे संतोष सुतार यांनी केले. की त्यांनी श्री भास्कर पाटील सरांचा पुष्पगुच्छ सत्कार केला. या कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष रमेश देसूरकर, राजू वरपे, चंद्रशेखर मलकाचे, गजानन बडवानाचे, मनोज गवळी, प्रवीण पाटील, हनुमंत पेडणेकर, प्रमोद मनूरकर, महेश लोहार, सुभाष मोटार, उमेश ठोकणेकर, एकनाथ घुगरेटकर यांनी परिश्रम घेतले आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. मुदगा येथे 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मुदगा या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वॅब तपासणीचे अहवाल हाती येण्याआधीच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन रुग्णांना घरी जाण्यास मोकळीक देण्याचा प्रकार उघडकीस आला असून यापैकी काही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुदगा येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की पुणे, अहमदाबाद, बेंगलोर व हिरेबागेवाडी येथे जाऊन आलेल्या मुदगा येथील 2 पुरुष व 2 युवती अशा एकूण 4 जणांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. गावातील प्राथमिक शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या या 4 जणांचे 14 दिवसांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन पूर्ण होण्याआधीच स्वॅबचे नमुने घेण्याऐवजी 15व्या दिवशी ते नमुने घेण्यात आले. त्यानंतर आणखी 3 दिवस त्यांना क्वारंटाईन केंद्रात ठेवून घेतल्यानंतर स्वॅब नमुन्यांचा अहवाल हाती येण्यापूर्वीच घरी जाऊ देण्यात आले. आता संबंधित 4 जणांच्या स्वॅबचा अर्थात कोरोना तपासणीचा अहवाल हाती आला असून त्यांच्यापैकी 2 युवतींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान या काळात 2 जण अनेकांच्या संपर्कात आल्या आहेत. यापैकी एक युवती तर पुन्हा 2 वेळा हिरेबागेवाडी येथे जाऊन आले आहे. भाडोत्री घरात राहणाऱ्या या युवतीने घराखाली असलेल्या किराणा मालाच्या दुकानात आतापर्यंत किमान 3 वेळा तरी ये-जा केली आहे. मुदगा हे गाव घनदाट लोकवस्तीचे असल्यामुळे अनेक जण या युवतींच्या संपर्कात आले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित युवतींना पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले असले तरी त्यांच्याकडून संसर्गाच्या शक्यतेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशाच प्रकारे सामरा व बाळेकुंद्री या गावातही
त्याचप्रमाणे सांब्रा व बाळेकुंद्री या गावातही अशा प्रकारचा प्रकार घडला असल्याचे समजते. यासाठी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखवायचा असेल तर बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात कडक लॉकडाऊन जारी करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील विजय हॉस्पिटलमधील डॉक्टर रवी पाटील हे हृदयविकारावर उपचार करण्यास यशस्वी ठरले आहेत. नीता पाटील या महिलेने थेट हृदयविकारावर मात करून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की नीता पाटील या महिलेच्या पायाला दुखापत झाल्याने ती शहरातील विजय हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास गेली असता उपचार दरम्यान त्या महिलेच्या हृदयात पाणी असल्याचे उघडकीस आले. यानंतर यावर विजय हॉस्पिटलचे वैद्य रवी पाटील यांनी यावर विचार करून या महिलेच्या हृदयविकारावर उपचार करण्यासाठी पुढे सरसावले. यामध्ये ते यशस्वीही झाले आहेत व अशा प्रकारे नीता पाटील या महिलेने आपल्या आजारावर मात केली आहे. ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀತಾ ಪಾಟೀಲ್ ಅನ್ನೋ ಪೇಷಂಟ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದು ಕಾಲು ಮುರ್ಕೊಂಡ್ರು. ಅವರು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಒಳಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ವಿ. ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವರಿಗೆ ಡಯಾಬಿಟಿಸ್ ಇದೆ, ಅನಿಮಿಯಾ ಇದೆ, ಅಂದರೆ ರಕ್ತ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಹೈಪೋಥೈರಾಯ್ಡಿಸಮ್ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಆಮೇಲೆ ನಾವು ಮುಂದೆ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಮಾಡಿದಾಗ ಅವರಿಗೆ ಪೆರಿಕಾರ್ಡಿಯಲ್ ಎಫ್ಯೂಷನ್ ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಪೆರಿಕಾರ್ಡಿಯಲ್ ಎಫ್ಯೂಷನ್ ಅಂತಂದರೆ ಹಾರ್ಟ್ ಮೇಲೆ ಒಂದು ಪೆರಿಕಾರ್ಡಿಯಮ್ ಅಂತ ಒಂದು ಕವರೇಜ್ ಇರುತ್ತೆ. ಆ ಕವರ್ ಒಳಗೆ ಹೈಪೋಥೈರಾಯ್ಡಿಸಮ್ನಿಂದ ನೀರು ತುಂಬಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಆ ಹೊಲಸು ನೀರು ತುಂಬಿಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಹಾರ್ಟಿಗೆ ಎಕ್ಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡೋದು ಜಾಗ ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಹಾರ್ಟ್ ಸರಿಯಾಗಿ ಪಂಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಇ ಸಿ ಜಿ ಒಳಗೆ ಭಾಳ ಚೇಂಜಸ್ ಬರ್ತಾವೆ. ಅಂಥ ಕಂಡೀಷನಲ್ಲಿ ನಾವು ಪೇಷಂಟ್ ಬೇಶೂತ್ ಮಾಡಿ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಭಾಳಷ್ಟು ಸಣ್ಣ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಇಂಥ ಆಪ್ರೇಷನ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ದೊಡ್ಡ ಊರಿಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ, ಬೆಂಗಳೂರು, ಮುಂಬೈ, ಪೂನಾ ಅಂತ. ಬಟ್ ನಾವು ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಫೆಸಿಲಿಟಿಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಒದಗಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಇಂಟೆನ್ಸಿವಿಸ್ಟ್ ಟೀಮು, ಅದರ ಸ್ಪೆಷಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀಧರ್ ಅವರು ಅದನ್ನು ಪೆರಿಕಾರ್ಡಿಯಲ್ ಟ್ಯಾಪಿಂಗ್ ಮಾಡಿ ಅದರೊಳಗಿನ ಹೊಸ ನೀರನ್ನೆಲ್ಲ ತೆಗೆದ್ರು. ಆಮೇಲೆ ಜನರಲ್ ಕಂಡೀಷನ್ ಅದು ಬ್ಲಡ್ ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಅದು ಹಾರ್ಟ್ ಕಂಡೀಷನ್ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆದಮೇಲೆ ಬೇಶೂತ್ ಮಾಡಿ ನಾವು ಅದನ್ನು ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಈ ಟೀಮ್ದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಹಾಲೇಶ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೇನ್ ಡಾಕ್ಟರ್, ಅವರ ಕಾಲಿನ ಎಲುಬುಗಳು ಸರಿಯಾಗಿ ಕೂಡಿಸಿ ಒಂದು ರಾಡು ಮತ್ತು ಒಂದು ಪ್ಲೇಟ್ ಹಾಕಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 5 ದಿವಸ ಆಯಿತು ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಿ. ಪೇಷಂಟ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಅವ್ರ ಜನರಲ್ ಕಂಡೀಷನ್ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ಹಾರ್ಟ್ ಕಂಡೀಷನ್ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ಕಾಲಿನ ಕಂಡೀಷನ್ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ಅವ್ರನ್ನ ಇವತ್ತು ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಟೋಟಲ್ ಖರ್ಚು 80,000 ಆಗಿದೆ. ಈಗ ಒಂದು 20,000 ರಿಂದ 25,000 ರೂಪಾಯಿ ಅದು ಪೆರಿಕಾರ್ಡಿಯಲ್ ಎಫ್ಯೂಷನ್ ಟ್ಯಾಪಿಂಗಿಗೆ ಮತ್ತು ಒಂದು 40,000 ರಿಂದ 45,000 ರೂಪಾಯಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡೋದು, ಇರುವುದು, ರಾಡು ಮತ್ತು ಸಲೈನ್. यावेळी डॉक्टर रवी पाटील यांनी महाराष्ट्र, पुणे अशा ठिकाणी हृदयविकाराच्या रुग्णांनी न जाता आपल्या बेळगावमध्ये या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने अशा रुग्णांनी येथेच उपचार घ्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. यावेळी डॉक्टर हालेश, डॉक्टर भूषण, डॉक्टर सुमिता, डॉक्टर श्रीधर सह अन्य उपस्थित होते. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. 19 जून पासून होणार राज्यसभा निवडणूक. मल्लिकार्जुन खरगे, प्रभाकर कोरे व देवेगौडा यांना पद मिळण्याची शक्यता. 9 जून पर्यंत निवडणुकी अर्ज भरण्याची शेवटची तारीख. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली महत्त्वाची चर्चा. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केल्या विविध सूचना. नवीन जारी केलेल्या मार्गसूचीप्रमाणे जनतेने करावे नियमांचे पालन. सीएलई संस्थेकडून करण्यात आले होते पत्रकार परिषदेचे आयोजन. राज्यसभा सदस्यासाठी कोरे यांना द्यावी आणखीन एक संधी. महांतेश कवडगीमठ यांनी कोरेंप्रती दाखवला आपला विश्वास. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KNN सिटी न्यूज मराठी.